आणि ठाकरे गटानं नागपूरमधील रामटेक मतदारसंघ काँग्रेससाठी सोडलाय का अशी चर्चा सध्या होतीये। रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून कोणतीही हालचाल सध्या होत नाहीये। रामटेकमध्ये सभा घेण्याची कार्यकर्त्यांनी ठाकरेंकडे मागणी केली आहे। दरम्यान ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांशी या संदर्भात बातचीत केली आहे रजत वशिष्ठ यांनी। गेले 25 वर्ष जो मतदारसंघ शिवसेनेकडे होता, शिवसेनेमधील विभाजनानंतर तो मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात यावं यासाठी आज उद्धव ठाकरे जे आहेत ते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा विशेष दौरा करत आहे। आणि आज आणि उद्या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या एकानंतर एक 4 सभा होणार आहे। 5 दशक यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ तुमच्या ताब्यात म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात होतं। मात्र आता पुन्हा तो गड ताब्यात घेण्यासाठी तुमचे पक्षप्रमुख जे आहेत ते 2 दिवसात 4 सभा घेत आहेत। बिलकुल, हा यवतमाळ तुम्ही सांगितलं की दशकापासून हा आमच्याकडे 2 दशकापासून आमच्याकडे आहे आणि हा ओरिजिनल शिवसेनाकडेच राहणार। हे काही लोक जे मिंदे गटात गेलेले आहेत त्यांच्याकडे जाणार नाही। हा जी कॉन्स्टिट्युन्सी आमची होती तो आमचीच राहणार। उद्धवजी आत येत आहेत आणि त्यांचे 4 तिकडे दौरे आहेत, 4 सभा आहेत आणि उद्धवजी हे यवतमाळमध्ये पण भगवा फडकण्याशिवाय राहणार नाही। आम्ही कुठल्याही प्रकारे तिथे समझोता केला नाही। पक्षप्रमुखांनी कुठल्याही प्रकारे तिथे समझोता केला नाही। 23च्या 23 जागा पक्षप्रमुख आमचे महाविकास आघाडीमधून लढतील। आणखी नक्की रामटेकची सभा हे वाजवणारी गाजवणारी होणार आहे। नक्की तिथून आमच्या शिवसेनेच्या 1 खासदार निवडून येणार आहे, आम्हाला विश्वास आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।